नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीच्या थकीत हप्त्यांसंदर्भातील प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांची आता इथे लवकरच संपणार आहे आणि हे एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी करण्यात आलं आहे, जे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते सांगणार आहे. बट अपडेट जारी करण्यात आला याचे प्रूफ आणि लाईव्ह प्रूफ शेतकरी नक्कीच मागतील, हे देखील मी त्यांना देणार आहे आणि सर्व काही प्रूफ माहिती सर्व काही तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. कारण की मी बऱ्याचदा बघतो की माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही कमेंट्स येत असतात त्या कमेंट्स मी ज्यावेळेस बघतोय, हालाकी असं नाही की पूर्ण शेतकरी त्या तशा कमेंट करते, परंतु काही किंचित लोक असतात की साहजिकच आहे त्यांच्यामध्ये या योजनेसंदर्भातील आणि सरकार संदर्भातील जो काही राग आणि द्वेष आहे त्याला मी समजू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला त्याच्यासाठी ट्रोल करू शकाल. की जे काही माहिती मी सांगत असतो ते न्यूज आर्टिकल आणि सर्व याची रिसर्च करून त्याची माहिती मी काढतो आणि मग तुमच्यासोबत इथे शेअर करतो. आताही तेच मी ते करणार आहे आणि जे काही अपडेट आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या थकीत हप्त्यांसंदर्भातील, आता तुमचे काही प्रश्न असेल ते थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो. आता नमो शेतकरीचे थकीत हप्ते म्हटल्याच्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न नक्कीच आहे, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रित भेटणार का? तर याचं उत्तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे आणि याच्या संदर्भातील खुश खबरच आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. सर्वतः तर तुम्हाला एक लाईव्ह प्रूफ मी दाखवतो. बरेच लोक परत कमेंट करणार नाही, मला तरी वाटतं निगेटिव्ह. यासाठी स्क्रीनशॉट बघू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता 18 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1380 कोटी रुपयाचा निधीची मंजुरीही करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतर डीबीटीद्वारे प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार आहे. ही न्यूज कोणत्याही 9व्या हप्त्यासंदर्भातील आहे. आता तुम्ही म्हणसाल की 18 जून तर होऊन गेला आहे, कारण की आता 18 जून होऊन बरेच काही दिवस इथे झाला, आता जुलै लागण्याचा टाईम इथे झालेला आहे, परंतु नमो शेतकरीचा हप्ता आमच्या खात्यात कुठेही आला नाही. परंतु मित्रांनो, ही जी माहिती देण्यात आली ही माहिती गुगलवरती आहे आणि गुगल ज्यावेळेस ही माहिती अपडेट करतं, ज्यावेळेस राज्य शासनाचं सहकार विभाग कोणतीही माहिती अपडेट करतं आणि त्याच्यानंतर इतर सर्व काही जेवढे पण न्यूज चॅनल्स असतात ते न्यूज चॅनल ही हेडिंग छापतात आणि ती हेडिंग छापल्याच्या नंतर गुगल ते सर्व काही डाटा आपल्याकडे घेऊन आणि जे सर्च करते की नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याची तारीख काय आहे, तर ते सर्व काही हे इथे गुगल दाखवत असते, जे की मी सर्च देखील केलेलं आहे. आता तुम्ही मानसाल की तारीख तर मग 18 जून होती, मग 18 जूनला का वितरण झालं नाही याचं कारण देखील सांगू शकतो आणि सध्याची काय हालचाल आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची ते देखील थोडक्यात तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता लेटेस्टमध्येच जे आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 जूनला वितरण करण्यात आला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण तो हप्ता बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही. PM किसान योजनेचा 23वा हप्ता, याचं कारण आहे ती फक्त रिटर्न रिटॅक KYC, अर्थात ज्या शेतकऱ्यांनी याची KYCच केलेली नाही. बऱ्याच काही शेतकऱ्यांनी म्हणणं होतं की आमची तर ऑलरेडी KYC झालेली आहे, तर आम्हाला KYC करण्याची कोणतीही गरज नाही. परंतु तुम्हाला सांगू शकतो की यावेळेस जे आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी परत एकदा निर्देश शेतकऱ्यांना दिले होते, नमो आणि PM धारक शेतकऱ्यांना, की तुम्ही तुमची KYC डे अपडेट करून घ्या, नसता तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता येणार नाही. तर जोपर्यंत तुम्ही ती KYC करणार नाही तोपर्यंत PM किसानचा तो 23 हप्ता वितरण झालेला आहे, तुमच्या अकाउंटला येण्यासाठी तो रखडलेला आहे. ज्यावेळेस तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या थेट खात्यात तो हप्ता जमा होणार आहे आणि याच पद्धतीची प्रोसेस तुम्हाला नमो शेतकरीसाठी देखील करावी लागणार आहे. अर्थात तुम्ही जर कधी PM किसानची KYC तिथे परत एकदा रिडायरेक्ट केली नसेल तर नमो शेतकरीचा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होणार नाही आहे. आणि मला माहिती आहे परत आता बरेच काही लोक हे देखील कमेंट करतील की हे तर वारंवार सांगण्यात येऊ लागले, तू का सांगू लागला? तर हे बघू शकता सहकार विभागाच्या माध्यमातून जे काही माहिती अपडेट करण्यात आली, महत्त्वाचे मुद्दे. हा लाभ केवळ PM किसान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. यासाठी शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली असणे आणि बँक खाते आधार कार्डला लिंक केलेले असणे बंधनकारक आहे. जर कधी अर्थात तुम्ही PMचे धारक असाल तरच तुम्ही नमोला देखील जोडलेले असतात, तर PMची KYC झालेली असेल तर नमोची ऑलरेडी होऊन जाते. म्हणून म्हटलंय, मी वारंवार सांगू लागलोय की PM किसानची KYC करून घ्या. जर कधी तुमच्या खात्यामध्ये PM किसानचे पैसे आले नसेल तर एकदा KYC करून घ्या. आता मित्रांनो, नमो शेतकरीच्या हप्त्या संदर्भात तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की खूप महत्त्वाचं असं गुड न्यूज आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो आता राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन राज्य मंत्रिमंडळाचं चालू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्येच नमो शेतकरीचा जे आहे की पुढील थकीत हप्त्यांचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातील जे काही न्यूज देण्यात येऊ लागला आहे. आता दिनांक 1 जुलै 2026 रोजी जे आहे की कृषी दिन आहे आणि हालाकी याच्यामध्ये जेवढं पण काही कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यरत अधिकारी आहे
ते छोट्या पदापासून ते मोठ्या पदापर्यंत असो, अशा सर्वच्या सर्व हजारो अधिकाऱ्यांना ह्या कृषी दिनाच्या औचित्यावरती जे आहे की कृषी पुरस्कार म्हणून त्यांना सन्मान त्यांना तिथे तो घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांना तो देण्यात येणार आहे. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेचे थकीत असलेले रखडलेले जे काही हप्ते आहे नमो शेतकरीचे ते तिथे आता वितरण करण्यात येणार आहे. आता प्रश्न हा पडतोय की जे काही नमो शेतकरीचा हप्ता थकीत आहे तो हप्ता म्हणजे 9वा हप्ता थकीत आहे. ज्यावेळेस PM किसान योजनेचा 21वा हप्ता वितरण झाला त्यावेळेस हा 8वा हप्ता वितरण व्हायला पाहिजे होता, परंतु 21व्या हप्त्याचा 8वा हप्ता वितरण झाला नाही. ज्यावेळेस 22वा हप्ता वितरण झाला त्याच्या काही दिवसाबादच नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरण झाला आणि त्याच्यानंतर नमो शेतकरीचा 9वा हप्ता वितरण हा व्हायला पाहिजे होता डिसेंबर ते मार्चमध्ये, तरी देखील तो तिथे झाला नाही. परंतु आता जे आहे की नमो शेतकऱ्याचा जो काही 9वा हप्ता थकीत आहे, आता 9वाच हप्ता एकच हप्ता मात्र थकीत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं 9वा आणि 10वा येणार का, तर नक्कीच मित्रांनो ह्या कृषी दिनाच्या औचित्यावरती फक्त हप्ता वितरण होणार आहे. आता याच्यामध्ये सांगता जात नाही की शासन काय करतं काय नाही. जर कधी त्यांचं ठरलं असेल की नक्कीच थकीत हप्त्याचं वितरण करायचं तर 9वा देखील वितरण ते करू शकते आणि त्याच्यासोबत 10वा देखील वितरण करू शकते. परंतु माझ्या मते आणि मी जी काही माहिती आहे त्याचं जर सांगता जात नाही, कारण की दोन्ही हप्ते एकत्रित वितरण होऊ शकते. काय याचं कारण म्हणजे शासनाकडे निधीची खूप जास्त कमतरता आहे, कारण की ऑलरेडी लाडक्या बहिणींसाठी निधी खूप शिल्लक यांनी यूज केलेला आहे. त्याच्यामुळे काही ना काही दुर्लक्ष नमो शेतकरी योजनेकडे ते 100% होऊ लागले. याचं मुख्य एकमेव कारण आहे शेतकरी मित्रांनो. सरळ सांगायचं झालं तर 1 जुलै 2026 रोजी फक्त आणि फक्त 9वाच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरण करण्यात येणार आहे. जे काही सोशल मीडियावरती अफवा पसरवण्यात येऊ लागलं की दोन्ही हप्ते एकत्रित भेटणार आहे, तर ते मुळीच शक्य नाही, कारण की शासन हेच हप्ते देण्यासाठी इथे नाकारत आहे. परंतु त्यांना वेळेअभावी आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच तो हप्ता द्यावा लागतो, कारण की त्यांच्याकडे निधीची खूप जास्तीची कमतरता आहे. आता तुम्ही म्हणसाल की यांच्याकडे निधीची कमतरता आहे तर मग एवढे जे खासदार आमदार फोडतात त्याला पैसे कुठून येतात, तर तो काळा बाजार आहे मित्रांनो. त्याच्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर ते खूपच चांगलं, कारण की ते राजकीय डाव आहे त्यांचे. कारण की लेटेस्टमध्येच आता मागील काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांचे थेट तब्बल 6 खासदार फोडण्यात आले आणि त्याच्यात विश्वासू लोक जसे ओमराजे निंबाळकर सारखे देखील त्यांनी फोडले. तर विचार करू शकता त्यांना खरेदी करण्यासाठी किती निधीचा वापर त्यांनी केला असेल, निधीचा आणि पैशाचा. तर सांगण्यात येऊ लागलं आहे बऱ्याच काही आर्टिकल न्यूजच्या माध्यमातून की एका खासदाराला तब्बल 100 कोटी प्लस रुपये त्यांना देण्यात आलं आहे. साहजिकच आहे, तुम्ही एका जिल्ह्याचा खासदार विकत घेता म्हणजे तो जिल्ह्याचा खासदार नसून पूर्ण जिल्हा तुमच्या ताब्यात तुम्ही ते घेऊ लागले, तर ते येणारा सर्व काही फंड तुम्ही तुमच्या हातात जप्त त्या जिल्ह्याचा तिथे करू शकते. तर मी तुम्हाला ते सोडून द्या, आपला नमो शेतकरीचा टॉपिक होता ते सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केला. व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमचे काही प्रश्न असेल कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आणि पुढील असलेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्या लोकांना नक्कीच सांगू शकतो की आपलं हे चॅनल चुकीची माहिती सांगण्यासाठी नाही, बल्कि शेतकऱ्यांचा विश्वासासाठी बनलेला आहे. एकंदरीत शेतकऱ्याचाच विश्वास नाही, बल्कि आपल्या चॅनलवरती एकंदरीत सर्व टॉपिक आपण इथे कव्हर करत असतो. मग ते न्यूज अफेअर असो किंवा करंट पॉलिटिक्स सर्व काही असो. खूप खूप धन्यवाद.